अविनाश भाऊ झोपले नाही अजून येतो कसं झोपणार? शासनाचं एक गलती झाली आहे. कारण कसा विषय आहे, जेवढे आपण एक्सप्रेस चढले बघ, आपण आतापर्यंत 3 एक्सप्रेस पडले. दिल्ली एक्सप्रेस हायवेला आहे आपण आता. मला सांग, रात्रीच्या कमीत कमी आता तू झोपल्यापासून 2 वाजेपर्यंत पासून गाडी चालवतोय. मला आतापर्यंत रेस्ट करायसाठी समजा आपल्याला सर्व्हिस रोडच दिला नाही एक्सप्रेसला, आणि जिथं सर्व्हिस रोड दिलाय तिथं पोलीसवाले त्रास देतात. मग काय करणार? कसं झोपायला इलाजच नाही ना आपल्याला. काय इलाज काय? झोपच येत नाही, कारण फाईन बसते. आणि एक तर रेस्ट रूम साठी आपल्याला रेस्टसाठी सर्व्हिस रोड दिला नाही. जेवढे एक्सप्रेस आहेत तेवढे एक्सप्रेस समजा फालतू बनवले गेले खरं सांगायचं म्हणजे. आणि त्यात करून जिथं थांबलं का, जिथं सर्व्हिस समजा गाडी लावायला साईडला जागा आहे तिथं पोलीसवाले त्रास देतात. तर काय करणार? आणि अशा झोपामध्ये आपण चाललो, समजा एक विषय चाललो, पुढे जर आपला काय अपघात झाला झोपाबाई, तर याला कोण जबाबदार राहणार आहे? शासन जबाबदार राहणार आहे का? ते म्हणणार नाही तुम्ही रेस्ट घ्यायला पाहिजे. कशी घेणार हो? पोलीसवाल्याचा त्रास कमी करा साहेब तुम्ही, फक्त पोलीसवाल्याचा बस, बाकी काय नाही. ड्रायव्हरची एकच इच्छा आहे, जर कुठे रस्त्याला गाडी थांबवली तर ती गाडी त्याला झोपेतून न उठवता त्याला रेस्ट करू द्यावा, नंतरच रस्त्याला निघू द्यावा. एवढीच विनंती शासनाला बस.